वस्तुनिष्ठ प्रश्नसंच विषय विज्ञान घटक कार्य आणि ऊर्जा. प्रश्न पहिला. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास काय घडून आले असे म्हणतात? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास काय घडून आले असे म्हणतात? उत्तर कार्य. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास कार्य घडून आले असे म्हणतात. प्रश्न 2. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? उत्तर एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. प्रश्न 3. ऊर्जेचे SI एकक कोणते? ऊर्जेचे SI एकक कोणते? उत्तर ऊर्जेचे SI एकक जूल हे आहे. ऊर्जेचे SI एकक जूल हे आहे. प्रश्न क्रमांक 4. ऊर्जेचे CGS एकक कोणते? ऊर्जेचे CGS एकक कोणते? उत्तर ऊर्जेचे CGS एकक अर्क हे आहे. ऊर्जेचे CGS एकक अर्क हे आहे. प्रश्न क्रमांक 5. यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार कोणते? यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार कोणते? उत्तर यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार म्हणजे गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 6. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय असे म्हणतात? उत्तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्यास काय म्हणतात? पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्यास काय म्हणतात? पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे जी ऊर्जा सामावलेली असते त्यास स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. सूर्यापासून उष्णता, प्रकाश, रेडिओ लहरी व इतर प्राण्यांच्या स्वरूपात मिळणाऱ्या ऊर्जेस काय म्हणतात? सूर्यापासून उष्णता, प्रकाश, रेडिओ लहरी व इतर प्राण्यांच्या स्वरूपात मिळणाऱ्या ऊर्जेस सौर ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. पदार्थातील अणूंमधील आंतरक्रियांमुळे जी ऊर्जा साठवलेली असते त्यास काय म्हणतात? पदार्थातील अणूंमधील आंतरक्रियांमुळे जी ऊर्जा साठवलेली असते त्यास काय म्हणतात? उत्तर रासायनिक ऊर्जा. पदार्थातील अणूंमधील आंतरक्रियांमुळे जी ऊर्जा साठवलेली असते त्यास रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. अणुकेंद्रकांच्या विखंडनामुळे अथवा एकत्रीकरणामुळे जी ऊर्जा तयार होते त्यास काय म्हणतात? अणुकेंद्रकांच्या विखंडनामुळे अथवा एकत्रीकरणामुळे जी ऊर्जा तयार होते त्यास काय म्हणतात? उत्तर अणुऊर्जा. अणुकेंद्रकांच्या विखंडनामुळे अथवा एकत्रीकरणामुळे जी ऊर्जा तयार होते त्यास अणुऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11.
कार्य करण्याच्या दरास काय असे म्हणतात? कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? उत्तर, कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. शक्तीचे SI एकक काय आहे? शक्तीचे SI एकक काय आहे? उत्तर, शक्तीचे SI एकक वॅट आहे. शक्तीचे SI एकक वॅट हे आहे. प्रश्न क्रमांक 13. शक्तीचे CGS एकक काय आहे? शक्तीचे CGS एकक काय आहे? उत्तर, शक्तीचे CGS एकक हे अर्क पर सेकंद आहे. शक्तीचे CGS एकक हे अर्क पर सेकंद आहे. प्रश्न क्रमांक 14. वाहत्या पाण्याला कोणत्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते? वाहत्या पाण्याला कोणत्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते? उत्तर, वाहत्या पाण्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. वाहत्या पाण्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 15. वस्तूचे विस्थापन होत नसल्यास घडणारे कार्य कसे असते? वस्तूचे विस्थापन होत नसल्यास घडणारे कार्य कसे असते? उत्तर, वस्तूचे विस्थापन होत नसल्यास घडणारे कार्य हे शून्य असते. वस्तूचे विस्थापन होत नसल्यास घडणारे कार्य हे शून्य असते.